गावातील सर्व गावकरी गाव खाली करून कुठे चालले आहेत आणि तेही दारं खिडक्या अशा उघड्या ठेवून? चला आपण जाणून घेऊयात आज गावात काय आहे. नमस्कार मंडळी, शुभ्रीत प्रोडक्शन्स प्रस्तुत आमची लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर आज पुन्हा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सो पुन्हा एकदा आज आपण एक नवीन विषय घेऊन येत आहोत, गावटाकणी. आपण बघू शकता की कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीत आज गावटाकणी उत्सव 2024 साजरा होत आहे. गावटाकणी उत्सव 12 मे 2024 या वेळेस सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. तर चला मग आपण आता जाणून घेऊया या गावटाकणी उत्सवाची ही वेगळी मजा. चला. आम्ही आता बाहेर गावात आहे. तिकडे म्हणजे काय असं काय करणार? तिथे बाहेर चुलीवर जेवण बनवणार, चुले पेटवणार आणि तिथेच जेवण बनवणार बाहेर, घर सोडून सहपरिवार. अरे वा, छोटी मुलं घेऊन. अरे वा, छान. आता धमालच असणार. मग धमाल. या तुम्ही पण. हो नक्की. आज आम्ही गावटाकणी उत्सवात सहभागी होणार आहोत. आम्ही देखील सुरुवात आमच्या घरापासून केली. हाय फ्रेंड्स. हाय. चला मग आता आम्ही पण निघतो आहे गावटाकणीसाठी. तुम्ही बघू शकता की घरातले दरवाजे खिडक्या आपण ओपनच ठेवले आहेत. देवाच्या हवाले आपण आपलं घर ठेवतो आहे आणि पुढच्या प्रवासाला निघतोय गावटाकणीचा. तर चला मग. पहाटे 8:30च्या सुमारास आम्ही घर सोडलं. संपूर्ण गावात आम्ही पाहिलं, कोणी घर उघडे ठेवून गेले होते तर कोणी जाण्याच्या तयारीत होते. पण आम्ही विशेष पाहिलं की प्रत्येकाच्या घराच्या उंबराच्या आत एक कलश आणि नारळ ठेवलेला होता. काही गावकऱ्यांकडून आम्ही त्यामागची परंपरा जाणून घेतली. ताई आणि भाऊ, मला सांगू शकाल का तुम्ही हे कलश कशासाठी तुम्ही मांडले? हे आता जाताना याची पूजा करायची आणि मग आल्यानंतर तो फोडायचा. ते फक्त दुसरं काय नाही, एवढंच. गावटाकणी म्हणून देवाची एक पूजा करायची म्हणून हा मांडला. म्हणजे संध्याकाळी तुम्ही परत याल तेव्हा ते नारळ संध्याकाळी फोडणार. अच्छा. तुम्ही आता जाणार तर दरवाजे खिडक्या उघडे सगळं उघडं टाकून जाणार म्हणून देवाच्या हवाली घर केलंय. मग आल्यानंतर तो फोडायचा. तिचा घट भरायचा, पाठ ठेवायचा, रांगोळी घालायची, हळद कुंकू ठेवायचा आणि दरवाजात ठेवायचा आणि आल्यावर हे घरात आलं तर नारळ फोडायचं. संध्याकाळी परत याल तेव्हा नारळ फोडा. नंतर आम्ही गावाच्या वेशीवर आलो तेव्हा तरुण मंडळी गावाची वेस बंद करत होते. हे आमचं आता ते कलश आम्ही ठेवतोय ते आम्ही हे आता गावातली सर्व मंडळी बाहेर केलेली आहे. त्यासाठी आता इथेशी गावाची जी हद्द आहे तिथे ठेवतो. आता याच्यानंतर आतमध्ये कोणीही जाऊ शकत नाही आणि कोणीही येऊ शकत नाही. त्यामुळे आता हे संध्याकाळी जेव्हा समाप्ती होते 5 वाजता तेव्हा इथून हा कलश पुन्हा घेऊन आमचे हे नागरिक आहेत ते नारळ फोडणार आणि मग 5 वाजता आतमध्ये येणार. त्यानंतर आम्ही गावातील काही लोकांकडून गावटाकणीबद्दल माहिती जाणून घेतली. आज गावटाकणी हा महत्त्वाचा सण आमच्या परंपरेप्रमाणे 100 वर्ष होऊन गेले आहेत असे समजले. हा सण करण्याचा हेतू म्हणजे पूर्वीच्या काळात गरिबी होती आणि अंधश्रद्धा थोडी होती. त्यामुळे त्यावेळेला आजार यायचे, रोगराई यायची. त्यामुळं ठरवलं वाढवायला आपण एक गाव बाहेर लावूया, गाव स्वच्छ राहील, प्रदूषण बाहेर जाईल. नंतर त्यापासून हे चालू झालं. या आमच्या कुसुंबळे ग्रामपंचायत 13 गावं ग्रामपंचायतची आज सकाळी 9 वाजता ती संध्याकाळी 5 वाजता बाहेर असणार आणि मोठ्या उत्साहाने साजरा करतात. भांडण तंटा काही नाही, प्रेमाने सर्व राहतात. हे एक प्रकारे इको फ्रेंडली आहे. इको फ्रेंडली इन द सेन्स या दिवशी गावातलं जे काही प्रदूषण आहे ते बाहेर जातं आणि फ्रेश हवा आणि फ्रेश नवीन ॲटमॉस्फिअर गावात येतं. आणि अशी एक आख्यायिका आहे की आजच्या दिवशी जे काही आमचे पूर्वज आहेत ते आजच्या दिवशी घरात येऊन 1 दिवसाच्या वास्तव्यासाठी राहतात, अशी ही आख्यायिका आहे याच्या पाठीमागे. आणि खूप आनंदाने साजरा केला जातो आणि या सणाचं खूपच महत्त्व आहे. आम्ही प्रत्येकाच्या घरात काहीतरी गोडधोड केलं जातं
आणि घरं सगळे बिना लॉकचे असतात. ते याच्यासाठी असतात की आपले जे पूर्वज आहेत त्यांनी यावं आणि घरात एक दिवस एन्जॉय करावं, ही याच्या पाठीमागची आख्यायिका आहे. त्यानंतर आम्ही तरुण मंडळींकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्या. वर्षानुवर्ष पिढ्याने पिढ्या चालत आलेला हा गावटाकणी उत्सव आम्ही तरुण पिढीसुद्धा त्याच उत्सवात त्याच जल्लोषात आम्ही साजरा करत असतो. आणि नक्कीच मी महिलांबद्दलही सांगेन, ज्या महिला माता भगिनी आमच्या गावाबाहेर येतात, घराची दरवाजे सर्व उघडे ठेवून, कोणीही घरामध्ये दरवाजाला लॉक करून येत नाही, पूर्णपणे दरवाजे उघडे ठेवतात. घरामध्ये कणा रांगोळी घालून तिथे कलश लावतात आणि घराला पाया पडून बाहेर येतात. देवीच्या नवसासाठी आलेल्या माता भगिनी सर्व मंदिरामध्ये, शेतामध्ये जिथे जमेल तसं ढोलकी वाद्य करून, स्पीकर लावून आपलं जे नृत्य असते ते आनंदाने साजरा करतात. हा गावटाकणी उत्सव तरुण पिढीसुद्धा तेवढ्याच आनंदाने जल्लोषाने साजरा करत असते. त्यात कोणताही मतभेद किंवा वादावाद काहीही नसतो. अगदी 3 वर्षांनी येणारा उत्सव मोठ्या आनंदात आम्ही साजरा करत असतो. त्यानंतर महिला वर्गाकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्या. दर 3 वर्षांनी हा गावटाकणी उत्सव आमच्याकडे साजरा केला जातो पंचायतीमध्ये आमच्या. तर त्या उत्सवामध्ये सगळं महिला वर्ग, पुरुष वर्ग, लहान छोटी मोठी मुलं सगळी सहभागी होतात. बाहेर राहणारी पण येतात. पुढे आम्ही गावच्या बाहेर असलेल्या कुलदेवतेच्या मंदिरात गेलो. तेथे आरती चालू होती. आरती झाल्यानंतर महिला वर्गाकडून आम्ही गावटाकणीबद्दल माहिती जाणून घेतली. ताई, मला तुम्ही सांगू शकाल का आजच्या दिवसाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते? हो, आईवडिलांनी, आजी आजोबांनी, पणजी पंजोबांनी सुरू केलेली ही प्रथा आम्ही पुढे नेत आहोत. माझ्या माहितीप्रमाणे सकाळी उठून किंवा आदल्या दिवशी जाऊन आपण जिथे राहणार आहोत ती जागा, परिसर, गावाच्या बाहेर परिसर स्वच्छ करायचा, हे अगोदरचं प्लॅनिंग असायचं. आणि ज्या दिवशी निघायचं त्या दिवशी सकाळी उठून सगळं भराभर करायचे. आदल्या दिवशीच आई, आजी भरून ठेवायची टोपल्यामध्ये सगळं सामान. आणि उठल्यानंतर आपलं घर वगैरे स्वच्छ करून, रांगोळी काढून, करा वगैरे मांडून, नारळ करा वगैरे ठेवून घराबाहेर एकेकांनी, म्हणजे गावाचा जो पाटल असतो तो हाक देतो की सगळ्यांनी निघा म्हणून. मग प्रत्येकजण आपापलं सामान घेऊन सोबतच निघायचे, टोपले घेऊन डोक्यावर वगैरे. पण आता असं झालेलं आहे की प्रत्येकाकडे गाड्या असल्यामुळे प्रत्येकजण आपलं सामान गाडीमध्ये भरून जिथे जिथे आपलं औसा मांडलेला असतो, म्हणजे घर केलेलं असतं तात्पुरतं त्या दिवसापुरतं, तिथे पोहोचतो. तिथे गेल्यानंतर आपली सगळी मांडामांड करतो, चुली मांडतो, कोण स्टोव आणतं, कोण चूल आणतं, जसं ज्याला जसं पटेल त्या पद्धतीने करतो. पण एक ती प्रथा असते, एक आवड आहे. आता आम्हालाही खूप आवड आहे की एक दिवसासाठी आपण गावाच्या बाहेर पडतो आणि ही एक एवढी खूप मजा करतो. आपल्या शेजारी, आपल्या गावाच्या आजूबाजूचे, शेजारचे नाही तर गावातलेही आपल्या आजूबाजूला असतात आणि खूप धमाल येते, खूप मजा येते. आम्ही खूप एन्जॉय करतो हा दिवस. नंतर आम्ही पाहिलं कोणी झाडाखाली शेतात सावलीचा आसरा घेऊन छोट्या छोट्या झोपड्या बांधून होते, तर कोणी मंदिरात होते. नंतर आम्ही महिला मंडळींकडून जाणून घेतलं की आज त्यांच्याकडे काय काय बेत आहे. तर आपण बघू शकता की सगळ्या महिला कशा आता जेवणाच्या तयारीला लागली आहेत. सो त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की आजचा मेनू काय असणार आहे. काकी, सांगू शकाल आजचा जेवणाचा बेत काय आहे तुमचं? वालाचं बिरडं, वरण आणि लोणचं, आंब्याचं, पापड. अच्छा, तर आपण बघू शकता खूपच छान मेजवानी आहे. आणि गोर गोर पुऱ्या, पुरी श्रीखंड, पुरी श्रीखंड. तो खूप चांगली मेजवानी, चांगला बेत आहे. झाल्यानंतर तुम्ही पण या सगळी जेवायला. हो, नक्कीच. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता इथे चूल पेटवून जेवणाला सुरुवात झालेली आहे. ताई, तुम्ही मला सांगाल का आज काय आहे तुमच्याकडे जेवणाची मेजवानी? आमच्यात आज वरण आहे, बेड्याची भाजी आहे, पापड, लोणचं आहे, पुरी श्रीखंड पुरी आहे. अरे वा, गोड मेनू पण आहे. जेवणासोबतच म्हणजे म्हणतो ना आपण इतर ॲक्टिव्हिटीज जसं डान्स वगैरे ह्याची पण मजा घेत आहेत सगळे. सो बघूया आपण ही मजा ते लोक काय करतायत ते. काही ठिकाणी तरुण मुली नाचण्याचा आनंद घेत होत्या. त्यांना पाहून आम्ही देखील मज्जा केली.
त्यानंतर जवळपास 11च्या सुमारास आम्ही हेमनगर या गावात गेलो. आम्ही ऐकलं होतं की त्या गावात मान देण्याचा विधी होणार आहे. नंतर आम्ही शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख श्री राजा केणी साहेब यांच्या कार्यालयात गेलो, कारण तेथूनच मान देण्याचा विधी होणार होता. मग आम्ही राजा केणी साहेब यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत हेमनगर या गावी. आपण बघू शकता राजा केणी सर ज्यांनी खूप छान नियोजन केलं आहे आणि आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर, तुम्ही सांगू शकाल की हे काय परंपरा आहे आणि हे तुम्ही कसं नियोजन केलं आहे? गावटाकणीची परंपरा गेल्या शेकडो वर्षापूर्वीपासून म्हणजे जे जुने जनते लोक होती प्रत्येक गावातली, ते जे गावटाकणीची परंपरा म्हणजे पहिल्या गावामध्ये रोगराईचं सारखं प्रसंग यायचे, त्यामुळे लोक गाव टाकून कुठेतरी एक दिवसासाठी गाव स्वच्छ करायला पाहिजे म्हणून ते पूर्ण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सर्व लोक गावाच्या बाहेर जायचे आणि ती परंपरागत चालूच झालेलं आहे. आणि त्यामुळं शेकडो वर्षापूर्वीची जी परंपरा आता चालू आहे ती ह्या गावटाकणीला ह्या विभागातील जे मुंबई ठिकाणी नोकरी चाकरीसाठी जे लोक आहेत ते तरुण वर्ग हे गावटाकणीच्या दिवशी गावी येतात आणि एक चांगलं सणाचं रूप येतो, म्हणजे एक चांगला सण साजरा करण्यासाठी या गावी येतात आणि गावटाकणीचा सण साजरा करतात. आणि सर, आज मानाचा कार्यक्रम हा इथूनच सुरू होणार आहे, सो तुम्ही सांगू शकाल म्हणजे ते कशा प्रकारे असणार आहे? हेमनगर गावामध्ये वेताळ देवाचं मंदिर आहे आणि वेताळ देवाचं मंदिर हे पूर्ण ग्रामपंचायत हद्दीतील एक चांगलं स्थान म्हणून मानलं जातो आणि तिथे 12च्या ठोक्याला एक बोकडाचा बली दिला जातो आणि तिथे वेताळ देवाची पूजा केली जाते आणि त्याची जी हे बल आहे ते तिथून बल डब्बेवाडी कातलपाडा येथे वेशीवर नेतात आणि मग ते काही खड्ड्यात ते बोकडाचं जे मान असतो तो त्याच्यात टाकलं जातो आणि ते बल पुन्हा आल्यानंतर प्रत्येकजण अंघोळ करतो आणि मग दुपारचं जेवण पूर्ण फॅमिलीसोबत घरातल्या जेवण करतात आणि संध्याकाळी 5 नंतर प्रत्येकजण गावात जातो, घरात जातो आणि मग रात्री प्रत्येक गावकीचं एक खाणा स्वरूपात मटणाचं जेवण असतं. अशा प्रकारे गावटाकणीचा सण आम्ही साजरा करतो. सरांनी खूप छान माहिती दिली आणि सरांचे खूप खूप आभार की त्यांनी खूप छान नियोजन केलं आणि करतच आले आहेत. सो सर, तुम्हाला देखील तुमच्या पुढच्या प्रवासासाठी धन्यवाद. असेच छान छान नियोजन करा आणि सगळ्यांना असेच पुढे न्या. थँक्यू. ह्या वर्षी कातळपाडा या गावाला गावटाकणीचा मान देण्याचा सन्मान देण्यात आला. आपली जी गावटाकणी आहे या प्रथेचा अजून काय वैशिष्ट्य आहे? ह्या अगोदर एका गावाने मान घ्यायचे, नंतर ग्रामपंचायतीने आणि ग्रामपंचायतचे सर्वेसर्वा राजा केणी यांनी असं ठरवलं की प्रत्येक गावाला मान द्यायचा. तर त्यासाठी त्यांनी एक आयडिया केली की आपण चिठ्ठ्या करायच्या आणि त्या चिठ्ठ्या उडवायच्या आणि एखाद्या मुलाला उचलायला सांगायचं. ज्या गावाची चिठ्ठी येतील त्या गावाने तो मान घ्यायचा असतो. तर यावर्षी कातलपाडा या गावाचा चिठ्ठी उचलली गेली आणि त्या गावाला मान भेटलेला आहे. वेताळावर जाऊन तिथे मान देऊन बकऱ्याचा मान देऊन ते बकऱ्याची जी मुंडी असते ती घेऊन पूर्ण बळ निघली जाते, बळ काढतात. ती बळ डबेवाडीत जाऊन तिथे ते पूजा अर्चा करून मानपान दिला जातो. बरोबर 11:30 वाजता कातळपाडा गावातील गावकरी हेमनगर येथे जमा झाले. त्यानंतर तेथून बोकडाला घेऊन वेताळेश्वराच्या मंदिरापर्यंत गर्जना करत घेऊन गेली.
महादेवा वेताळदेव महाराजा, प्रतिवर्षाप्रमाणे 3 वर्षांनी येणारी तुझी ही उत्सव गाव टाकणी साजरा होत आहे महाराजा. आणि या वर्षीचा मान प्रथमच हा कातरपाडा ग्रामस्थांना देण्यात आलेला आहे महाराजा. तरी काय त्यांच्यापासून चूक झाली असेल तर ती चूक पत्रात घालून, पायाखाली घालून या पुऱ्या पंचक्रोशीला, शिकली गावापासून डबेवाडी गावापर्यंत संपूर्ण नागरिकांना, शेतकऱ्यांना आणि सगळ्या ह्यांना सुख समृद्धी नांदू दे महाराजा. आणि एकदा तुला सांगतो की ह्या पंचक्रोशी ज्या कोणी काही पाप केलेले असतील, कोणीच्या चुका झालेल्या असतील, ते पायाखाली घेऊन घे महाराजा. वेताळदेव महाराज की वेताळ देवाची आरती घेतल्यानंतर बोकडाचा मान देण्यासाठी घेऊन गेले. त्यानंतर आम्ही हेमनगर गावातील महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. सो मंडळी, आता आपण आलो आहोत हेमनगर या गावी. सो तिथे देखील आज गाव टाकणी आहे. आपण बघू शकता की गावातील सगळी लोक गावाबाहेर आली आहेत. शेतामध्ये त्यांनीही छान संसार असं थाटला आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया या गाव टाकणीचं महत्त्व. घरची मजा ती वेगळीच असते, पण बाहेरची जी जेवणाची मजा जी काही असते ती आज आम्ही अनुभवले प्रत्यक्षरित्या आणि आम्हाला खूप आनंद होतोय. आम्ही जे म्हणजे आज त्यांची अॅनिव्हर्सरी म्हणून जास्त एन्जॉय करतो. आमची आज 25th अॅनिव्हर्सरी म्हणजे आम्हाला खूप आनंद झालेला आहे. संध्याकाळचा मेनू काय आहे? संध्याकाळचा स्पेशल मेनू आहे क्योंकि आमचा खास वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे म्हणून आम्ही या बकऱ्याचं मटण ठेवले. अरे खूपच इंटरेस्टिंग आहे. पुन्हा चिखली या गावात येताना आम्ही पाहिलं की आजारी आजीला देखील गावाच्या बाहेर आणण्यात आलं होतं व तिची विशेष सोय करण्यात आली होती. तुमच्या गावात गाव टाकणी असते ना, ती कशी काय चालू झाली? किती वर्ष झाले? बरेच वर्ष झाले. ते मानपान कधी असतो? आजच. काय ते बळ कधी निघते? 12 वाजता. जेवण उरकल्यावर बच्चे कंपनी देखील बैठे खेळ खेळण्यात गुंग होती. आपण बघू शकता ही छोटी मंडळी पण छानपैकी उत्साहात खेळत आहेत. तर जाणून घेऊया त्यांनाही कसं वाटतंय आजच्या या उत्सवा संदर्भात. बेबी, सांगू शकशील का कसं वाटतंय तुला आज? आम्हाला मस्त वाटतंय खूप. आणि खूप मज्जा नाही वाटत आहे? खूप. आज कसं वाटतंय गावाबाहेर खेळायला? वेगळंच वाटतंय एकदम. तुला कसं वाटतंय बाई? मस्त. मस्त. तुला कसं वाटतंय? मस्त. अरे वा. 5च्या सुमारास सर्व गावकरी पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले. सकाळी बंद केलेली वेस उघडण्यात आली. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. लक्ष्मणा माते की जय. वेताळ देवा की जय. ये दोघं हा पवित्र हो. हे होली हे राणीला पाणी चेतनच्या डोक्यावर होता. तर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. हा कार्यक्रम आटपून आपण आता इथून निरोप घेतोय. काय ताई? हो, नक्कीच. खूप मजा घेतली आम्ही. खूप माहिती देखील मिळाली. तुम्ही पण हा यूट्यूब चॅनल नक्कीच बघा. आजचा हा विषय नक्कीच बघा. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा. सो आता पुन्हा एकदा असाच एक नवीन विषय आपण लवकरच घेऊन येत आहोत. टिल देन, बाय.